बायकोचा अपमान ज्यांनी केला तो कधीच ग्रो करू शकत नाही, कारण तुम्ही तुमचा शुक्र खराब करताय. शुक्र. पण नंबर 3 वाल्यांचा अजून एक असतो की जेव्हा तो मोठा होता ना, तो इतका मोठा होतो कारण बृहस्पती म्हणजे गुरु सगळ्यात मोठा प्लॅनेट. तर आज आपण बोलणार आहे की आकड्यांचा, तुमच्या बर्थ डेटचा किंवा तुमचे मोबाईल नंबर वगैरे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. तर नंबर 1 म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती आहे सूर्य असतो, लीडर असतो. पण नंबर 1 वाल्यांना लगेच हे मिळत नाही, नेम अँड फेम. ओके. रिझन बिहाइंड दॅट, रतनजी टाटा, ओके, मुकेश अंबानी, राईट, धीरूभाई अंबानी, येस, सगळे नंबर 1 आहेत. मॅम म्हणजे यांचे नंबर 1 मीन्स मुलांत बर्थडे. नंबर 2 प्रत्येक नंबर 2 वाला ते असं, आणि यांना जे थोडं पुश केलं ना, हे खूप काही करून जातात. शाहरुख खान नंबर 2 आहे शाहरुख खान. पण तर त्याची सिग्नेचर बघा, त्याच्या सिग्नेचर मध्ये पण त्याने 2 नंबर टाकलेला आहे. मोबाईल चा कव्हर जो आहे तुम्ही तुमच्या लकी कलरने घ्या, म्हणजे ऑलवेज तुमच्या जवळ असणार सोबतच. कारण जर तुमची मुलगी, तुमचा मुलगा नंबर 4 वाला असेल तर तुम्ही परेशान होणार. इतके प्रश्न. आणि या लोकांनी रिसर्च मध्ये पण जायला पाहिजे. ओके. किशोर कुमारजींचे गाणी, त्यांनी जे नवीन आणलेलं आहे, त्यांनी जे रिसर्च केलेलं आहे, त्यांच्यासारखं गाणं आणि नवीन जे काही त्यांच्या गाण्यामध्ये असतं ते कोणाच्या गाण्यामध्ये आजपर्यंत मिळालेलं आहे का आपल्याला. आता बघा, बर्थ डेट तर मी चेंज करू शकत नाही, पण मी तुमचं नाव चेंज करू शकते. आता 5 नंबर बद्दल बोललो आपण, तर 5 नंबर मध्ये कोण आहे? दीपिका पादुकोण. पण ती मीडिया मध्ये आलेली आहे. तर असं नाही ना की 6 नंबर वालेच मीडिया मध्ये येतात. आणि हे 5 नंबर वाल्यांचं कसं असतं की हे एका जागेवर बसूच शकत नाही. ओके. नेव्हर एव्हर. आणि अजून एक, हे जे कोणी विचारतात ना की आम्ही तुमचं शेअर मार्केट करायचं का, ट्रेडिंग करायचं का, 5 नंबर वाल्यांनी करायचं. 8 म्हटलं की सगळे घाबरतात. नरेंद्र मोदीजी 8 नंबर आहे. काय बोलू, 17 तारीख आहे, 17 सप्टेंबर. आलेत ना, हळूहळू आले आहेत. बरोबर. पण आलेत, आज झालेत राजा. स्ट्रगल होतो सुरुवातीला, कारण शनी मे एंडला काही आज रेमेडीज अशा सांगणार आहे की छोटे रेमेडीज आहेत, त्याच्याने तुमची लक क्रिएट होते. जबरदस्त. त्याच्यानंतर अजून अपमानामध्ये आईचा अपमान केला, चंद्र खराब होणार. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम, चंद्र खराब झाला तर कॅश फ्लो कोण देतं? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम सोबत आपण वास्तूवर, सिग्नेचरवर मल्टिपल व्हिडिओज केले आणि तुम्हाला सगळ्यांना अतिशय जास्त आवडले सगळे व्हिडिओ. तुम्ही मॅमला कॉल करून पण खूप जास्त परेशान करून टाकलंय. बट तेच आहे शेवटी की आपल्याला एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून जेव्हा कन्सल्ट होतं तेव्हाच आपल्या आयुष्यात परिणाम होतो. बट आज माझ्या सगळ्यात आवडतीचा विषय जो आहे न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र. बरोबर ना? अंकशास्त्र. येस. तर आज आपण बोलणार आहे की आकड्यांचा, तुमच्या बर्थ डेटचा किंवा तुमचे मोबाईल नंबर वगैरे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. तर मॅम, सगळ्यात पहिले मला सांगा की आकड्यांचा खरंच परिणाम होतो का? सगळ्यात आधी तर तुला खूप धन्यवाद परत बोलवल्याबद्दल. आता आकड्यांचा परिणाम होतो की नाही ते म्हटलं, ते त्याच्या पुढे जायच्या आधी मी विचारेल, आपण दोघांनी कसं कॉन्टॅक्ट केला? फोनवर? कॉलवर. बरोबर. कॉल कशावर होता? मोबाईलवर. मी इथे आले, तुझ्या स्टुडिओ मध्ये येताना मी नंबर विचारला, बरोबर, आकडे आलेत, राईट. कोणी कधी आलेला आहे, त्याची काय आली आहे? बर्थ डेट, राईट. बरोबर. तर आकडे नक्कीच खूप जास्त इफेक्ट करतात. न्यूबॉर्न बेबीजची नाव आहे, म्हणजे मी तर म्हणते बऱ्याचदा माझ्याजवळ जेव्हा क्लायंट्स येतात, विचारतात की माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे, तर मी आता कन्सल्ट करू शकते का? तर मी त्यांना म्हणते तुम्ही 14 वर्ष लेट झालात. बरोबर आहे. झाल्याच तुम्ही विचारलं की त्याच्यासाठी लकी नंबर कोणता, लकी कलर कोणता, कोणत्या करिअर मध्ये तिने जायला पाहिजे किंवा त्याने जायला पाहिजे, हे सगळं प्रोफेशन ते आपल्याला त्यांच्या बर्थ डेटनी कळतं. बर्थ डेटने प्रॉपरली बरोबर आहे. बर्थ डेट मध्ये एक डेट असते की ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलेला आहात, तो तुमचा म्हणजे असतो बेसिक, म्हणतात त्याला बेसिक नंबर किंवा मूलांक म्हणतात. सेकंड असतं तुम्ही कोणत्या मंथ मध्ये आलेला आहात, तर ते त्याच्याने एलिमेंट करतो. तुम्ही एअर एलिमेंटचे आहात, तुम्ही अर्थ एलिमेंटचे आहात, अग्नी एलिमेंटचे आहात. म्हणजे मला प्रोफेशन कळ की कोणत्या प्रोफेशन मध्ये जायला पाहिजे
आणि थर्ड असतो डेस्टिनी नंबर, म्हणजेच भाग्यांक, की काय केलं की तुमचं भाग्य उज्ज्वल होईल. तर आता सगळ्यांना माहिती आहे मुलांक काय, भाग्यांक काय, आणि आपले मंथ माहिती असतं. हे सगळं बघितलं जातं जेव्हा न्यूमरॉलॉजी. तर जसा एक नंबर सगळ्यांना माहिती की आपण आता 1 to 9 वर येऊया. तर नंबर 1 म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती आहे सूर्य असतो, लीडर असतो. पण नंबर 1 वाल्यांना लगेच हे मिळत नाही, नेम अँड फेम. ओके. रिझन बिहाइंड दॅट, सकाळी 6 वाजता निघतो सूर्य, निघाला एकदम प्रकाशित असतो का? नाही. एकदम तेज एक सकाळी 6 वाजता असतं का? बरोबर. 10-11 नंतर असतं. तर थोडा वेळ द्या स्वतःला. ओके. थोडी मेहनत करा. आणि मी प्रत्येक वेळेस म्हणते की ऑकल्ट फील्ड इज ओके आहे, ऑकल्ट फील्ड तुम्हाला हेल्प करते, पण कर्म तुम्हाला करायचे. बरोबर आहे. आता याच्यावर मग आपले क्लायंट, आपले जे व्ह्युअर्स आहेत ते म्हणतात कर्म करायला सांगतात. तर कर्म मी स्वतः पण करते आहे. तुम्हाला कर्माशिवाय काहीच मिळणार नाही. शिकल्या ना मॅम हे सगळं, तुम्हाला आज बोलता. तर कर्म केल्याशिवाय काही मिळत नाही. लहान बाळ पण असतो, तो रडल्याशिवाय त्यालाही त्याची आई काही खायला देत. बरोबर आहे. तर कर्म हे जो ऑकल्ट फील्ड आहे तुमचं लक क्रिएट करतं आणि तुम्हाला एक प्रॉपर पाथ देतो की तुम्हाला याच वेनी जायचंय. तसंच नंबर 1 वर परत येऊया. रतनजी टाटा, ओके, मुकेश अंबानी, राईट, धीरूभाई अंबानी, येस, सगळे नंबर 1 आहेत. मॅम म्हणजे यांचे नंबर 1 मीन्स मुलांक, बर्थडे, यांची तुम्ही बघाल, कॅल्क्युलेट कराल तर ही 1 येणार. म्हणजे पूर्ण जरी कॅल्क्युलेट केली तरी 1 येते. धीरूभाई अंबानींचा डबल 1 आहे, मुलांक पण 1 आहे, भाग्यांक पण 1 आहे. पण लगेच ते काही झाले त्यांना 15व्या वर्षी 16व्या वर्षी झालेच त्यांना नाही मिळालेलं. बरोबर आहे. त्यांनी किती मेहनत केलेली. एक्झॅक्टली, बरोबर आहे. तुम्ही आता मी धीरूभाई अंबानी बद्दल इथे बोलायला सुरुवात केली तर पूर्ण पॉडकास्ट त्यांच्या गुगल करू शकता की सुरुवातीने त्यांनी पेट्रोल पंपवर काम केलेलं आहे. राईट. तर असं नाहीये की नंबर 1 म्हणजे झाला की तो राजाच होणार. बरोबर. त्याला मेहनत करावी लागणार आहे. तो होऊ शकतो आणि होणार जर त्यांनी मेहनत केली. अजून एक थोडा, सॉरी मी एक डिस्टर्ब करतो, पण मला एक क्वेरी आली डोक्यात की आता मुलांक 1 आहे आणि भाग्यांक म्हणजे पूर्ण ऍडिशन 1 आहे. हे जास्त बेनिफिशियल का? येस, आहेच ना, दोन्ही त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे हे बघा, त्याचं जास्त बेनिफिट म्हणजे तुम्ही त्याला कसं यूज करून घेता. बरोबर. ती एनर्जी तुम्ही यूज करून घेत आहात की नाही. जर तुम्ही ती एनर्जी यूज नाही केली तर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट पण येतील. राईट. तर तुम्हाला माहिती आहे की माझं मुलांक पण 1 आहे, भाग्यांक 1 पण आहे, म्हणजे माझ्याजवळ सूर्याची खूप ते माझ्याजवळ एनर्जी आहे. यू हॅव टू यूज इट. बरोबर. तुम्हाला त्या वेळी काम करा. तुम्ही ऍडमिन वर्क मध्ये जा. ओके. तुम्हाला जिथे म्हणजे पोस्ट हाय लेवलची असेल अशा करिअर मध्ये तुम्ही जायचं आहे. आता नंबर 1 वाल्यांनी म्हटलं की नाही मी डान्स कस करेल, किंवा मी पेंटिंग किंवा ड्रॉइंग किंवा कलरिंग किंवा जे आपलं आर्ट अँड क्राफ्टच्या रिलेटेड जे डिझायनिंग पार्ट आहे तर तो त्याच्यामध्ये ग्रो नाही करू शकणार. नाही होणार. हे काम नंबर 2 वाल्यांसाठी आहे. ओके. आता आपण 2 नंबरवर आलो. येस, नंबर 2 वाल्यांसाठी आहे. नंबर 2 म्हटल्यावर काय तर आर्टिस्टिक. ओके. यांच्यामध्ये काही ना काही आर्ट हा लपलेलाच असतो. हो. नंबर 2 मध्ये आहे सगळ्यात आधी तर अमिताभ बच्चनजी. 11 ऑक्टोबर आहे. राईट. आर्ट 11 आर्ट बघा किती आहे. सगळ्यात पहिले तर व्हॉइस, ज्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आलाय त्यांच्यासारखा व्हॉइस कोणा. आणि नंबर 2 मध्ये एक काही ना काही अशी कला असणारच आहे की जी कोणामध्ये नसते. ओके. ती हिडन आहे फक्त एक. आणि अजून एक नंबर 2 फक्त असं नाही की 2 नंबर वाले जे 2 ला आलेत, 11 ला आलेले आहे, बरोबर, 20 ला आलेले आहे आणि 29 ला आलेले आहेत. हे नंबर 2 आले. बरोबर. अमिताभ बच्चनजी 11 ला आले. ओके. तर यांच्यामध्ये हिडन टॅलेंट काय आहे हे त्यांना कळालं, त्यांना सांगणारे गाईड करणारे पण असतील. बरोबर. 11 नंबर 1 to 9 नंबर बद्दल तर बोलणारच आहोत, पण 11 नंबर जो आहे त्याच्याबद्दल मी स्पेशली अजून सांगेल की याला एकतर खूप इम्पॉर्टंट नंबर पण सांगितला गेलेला आहे. एंजल नंबर पण म्हणतात काही. 11, 11, 22 आणि 33. ओके. 33 ला तर कोणी नसतंच, पण 11 नंबर बद्दल बालांचं कसं आहे, थोडे आळशी असतात. आणि सेकंड थिंग, एकतर का तर डबल सूर्य आहे, त्याच्यानंतर 1+1 2 आलेला आहे. ओके. 2 म्हणजे एक हे आलेलं आहे की चंद्र. चंद्र म्हणजे काय तर फुल मून पण असतो. बरोबर. हाफ मून पण होतो. राईट. मूड स्विंग्स असतात.
तर यांना जर एक चांगला मेंटॉर मिळाला ना तर हे कुठपर्यंत पोहोचतात. हो बरोबर. तर तुम्ही बघा अमिताभ बच्चनजी कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. तर मी हे म्हणेन की त्यांना मेंटॉर मिळालेच असेल किंवा त्यांचे फादर त्यांचे मेंटॉर होते, ते स्वतः बऱ्याचदा सांगतात. तर 11 नंबरवाले जे कोणी असेल त्यांनी हे लक्षात ठेवायचं की ते आळशी थोडे असणारच आहेत, मूड स्विंग्स असतीलच त्यांच्यामध्ये. बरोबर. आणि नंबर 2 प्रत्येक नंबर 2 वाला ते असं, आणि यांना जर थोडं पुश केलं ना हे खूप काही करून जातात. शाहरुख खान नंबर 2 आहे शाहरुख खान पटवू. तर त्याची सिग्नेचर बघा, त्याच्या सिग्नेचर मध्ये पण त्याने 2 नंबर टाकलेला आहे. म्हणजे सिग्नेचर आणि न्यूमरॉलॉजी त्यांनी कशी व्यवस्थित ऍड केलेली आहे. राईट. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे जुपिटर, म्हणजे गुरु वाले कसे असतात ना, नंबर 3 बद्दल बोलल्या मध्ये मी म्हणेल की रजनीकांत मुलांक पण 3, भाग्यांक पण 3, त्यांची जी साईन येते ती पण 3 वरच येते. तर बघा त्यांनी त्यांचं पाथ कसं आहे, लगेच त्यांना पण काहीच मिळालेलं नाही. पण आधी कंडक्टर होते ना. येस, कंडक्टर होते, कुली होते. राईट. म्हणजे असं हळूहळू केलंय. तर सगळ्यांच्याच लक्षात येईल की असं नाहीये की नंबर 1 झालं तुम्ही राजाच बनणार आहे, नंबर 2 आहे तुम्ही हेच बनणार आहे. प्रत्येक नंबर हा एकच, तुम्हाला एक कॉमन थिंग आहे प्रत्येक नंबरची की मेहनत करायचीच आहे, तू कर्म करायचे वगैरे. पण नंबर 3 वाल्यांचा अजून एक असतो की जेव्हा तो मोठा होता ना, तो इतका मोठा होतो कारण बृहस्पती म्हणजे गुरु सगळ्यात मोठा प्लॅनेट. तर गुरु हा काय करतो, हा शिष्याला पळायला लावतो. हा नॉलेज देतो. रजनीकांत आज काय आहे सगळ्यांसाठी, म्हणजे बऱ्याच लोकांसाठी तर तो देव पण आहे. तर असं 3 नंबरवाल्यांचं काम असतं. आणि हे नॉलेज खूप छान देतात. यांच्यासाठी येलो कलर पण खूप चांगला असतो. यूज करा. नंबर 1 साठी पण येलो कलर चांगला असतो. नंबर 2 वाल्यांसाठी सिल्वर, मोती, व्हाईट कलर हे खूप चांगले असतात. यांनी हे यूज करायला पाहिजे. म्हणजे या कलरचे कपडे घाला, डायमंड्स वगैरे नाही. त्यांनी आपला मोबाईल असेसरीज असतात, कव्हर वगैरे ते त्यांनी ते यूज केले. मी माझ्या बऱ्याच क्लायंटला तेच म्हणते की असं नाही की तुम्ही तोच कलर घाला, तुम्ही कलर कोणतेही घालू शकता. जस्ट अवॉइड ब्लॅक ओनली. मॅक्झिमम लोकांना अवॉइड करते ब्लॅक कलर घालायला. आणि बाकी जे लकी कलर आहेत ते हल्ली मोबाईल सगळ्यांजवळच आहे. मोबाईल न्यूमरॉलॉजीवर पण थोडं यूज. 9 नंबर झाला. मोबाईलचा कव्हर जो आहे तुम्ही तुमच्या लकी कलरने घ्या, म्हणजे ऑलवेज तुमच्या जवळ असणार आपल्या नेहमी सोबतच. कारण तुम्हाला तुमच्या बायकोला जर आन्सर द्यायचं असेल तर मोबाईल करायचं सगळ्या गोष्टी. तर मोबाईल खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. नंबर 4 वर येऊया आता. तर नंबर 4 म्हणजे काय, तर खूप क्युरियस. जर तुमची मुलगी, तुमचा मुलगा नंबर 4 वाला असेल तर तुम्ही परेशान होऊन जा. इतके प्रश्न. आणि या लोकांनी रिसर्च मध्ये पण जायला पाहिजे. किशोर कुमारजींचे गाणी, त्यांनी जे नवीन आणलेलं आहे, त्यांनी जे रिसर्च केलेलं आहे, त्यांच्यासारखं गाणं आणि नवीन जे काही त्यांच्या गाण्यामध्ये असतं ते कोणाच्या गाण्यामध्ये आजपर्यंत मिळालेलं आहे का आपल्याला? अजून पण आई वडील तेच गाणं ऐकतात, मुलं पण, आम्ही पण तेच गाणं पण ऐकतो. म्हणजे 3 पिढी आपण आणि पुढची पण पिढी ती ऐकेलच. त्यांच्या गाण्यांचं मॅम रिमिक्स वगैरे होत आहे, म्हणजे सनम बँड वगैरे त्यांचे रिमिक्स करत आहेत. म्हणजे हे जे म्हणतात ना की नंबर 4 आहे माझा, राहूचा आहे माझं, म्हणजे मी मागे पडणार आहे, असं नाही आहे. तुम्हाला काय परफेक्ट आहे, तुमचा नंबर काय आहे, तुमचा डेस्टिनी नंबर काय आहे, त्याप्रमाणे. आता बघा बर्थ डेट तर मी चेंज करू शकत नाही, पण मी तुमचं नाव चेंज करू शकते. एक्झॅक्टली. मी तुमची सिग्नेचर मध्ये काही चेंजेस आणू शकते, तुमच्या प्रोफेशन वेअरनी तुमचे चेंजेस करू शकते. आणि जे आपल्याला पाहिजे ते आपण आणू शकतो. एक्झॅक्टली. पण बर्थ डेट नाही चेंज करू शकत आपण, पण त्याप्रमाणे. म्हणून मी काय म्हटलं की असं नाही आहे की माझी बर्थ डेट 4 ला आहे तर मी माझी नेम 4 वरच आणते. माझा डेस्टिनी नंबर 6 वर आलेला आहे तर मी 6 वरच आणते. आता 5 नंबर बद्दल बोललो आपण, तर 5 नंबर मध्ये कोण आहे? दीपिका पादुकोण. पण ती मीडिया मध्ये आलेली आहे. तर असं नाही ना की 6 नंबर वालेच मीडिया मध्ये येतात. पण तिची जो मंथ आहे, इयर आहे, मग तो काय येतो आहे, तो मीडिया प्रमाणे येतो असे. बरोबर. त्याच्यानंतर नाव,
ते मीडियामध्ये येत आहे. आणि हे 5 नंबर वाल्यांचं कसं असतं की हे एका जागेवर बसूच शकत नाही. ओके. नेव्हर एव्हर. आणि मी म्हणेल यांनी बसू पण नाही. 5 नंबर त्यांचा मुलांक आहे, त्यांनी मुलांक असू दे, भाग्यांक असू. 5 म्हणजे काय तर बुध. बरोबर. आणि हे का बुध म्हणजे छोटं बाळ. छोटं बाळ कधी जागेवर बसतं का? नाही. बरोबर. चंचल असतं, फिरत असतं. आणि यांनी ट्रान्सपोर्टेशनचं काम करायचं किंवा फिरस्तीचं काम करायचं. ज्यांचं मार्केटिंगचं काम नाही आहे किंवा मार्केटिंग मध्ये जे आहे त्यांनी 5 नंबर यूज करायला पाहिजे. ओके. यांना ट्रॅव्हलिंगनी फायदा होतो. 5 नंबर वाल्यांना ट्रॅव्हलिंगनी फायदा होतो. यांच्यासाठी ग्रीन कलर खूप चांगला असतो. ग्रीन कलर चांगला असतो. पण आता मार्केटिंग आहे, हे आहे, सेल्स मध्ये हे चांगले आहेत. यांना मी म्हटलं की तुम्ही सर्व्हिस द्या चांगली. जसं 2 नंबर वाले सर्व्हिस वाला काम चांगलं करू शकतात. मला तुम्ही म्हणाल आता की मॅडम माझा हा प्रॉडक्ट आहे, हा विका. मी प्रॉडक्ट नाही विकू शकत कारण मी 5 नंबरची नाहीये. पण 5 नंबर वाला प्रॉडक्ट छान विकू शकेल. एक्झॅक्टली. म्हणजे प्रॉडक्ट इन द सेन्स की मॉलचं काम झालेलं आहे, आपले किराणा दुकान आहे, कपड्याची दुकान आहे. बरोबर. हे जे आहेत प्रॉडक्ट रिअल इस्टेट मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह. रिअल इस्टेट मध्ये आपण जाऊया. ओके. हे ठीक विच इज डिफरंट. येस, तो कम्प्लिटली डिफरंट. छोटे प्रोडक्ट जे विकू शकतात सेल्स वाले. कम्युनिकेशन खूप चांगलं करतात 5 नंबर वाले. ओके. तर यांचं कारण सेल्स करायचं आहे. तर ज्यांना कोण. आणि हा अजून एक, हे जे कोणी विचारतात ना की आम्ही तुमचं शेअर मार्केट करायचं का, ट्रेडिंग करायचं का, 5 नंबर वाल्यांनी करायचं. माझा भाग्यांक 5 आहे. मग करा. आणि मुलांक अरे मग काय तर आता मुलांक 1 आहे. तर आता बघा तुम्ही किती होत आहेत. कॉन्फिडन्स वाढतो तुमचा. या फील्ड मध्ये तुमचं नाव वाढतं आहे. 5 नंबर आहे तर तुम्ही थोडस स्टार्ट करा. रिअल इस्टेट मध्ये नाही रिअल इस्टेट मध्ये करणं जायला पाहिजे तर 8 आणि 9 नंबर वाल्यांनी जायला पाहिजे, ज्यांचं कॉम्बिनेशन 8 आणि 9 आहे. 1 आणि 5 आहे तर नक्कीच तुम्ही चांगला कोणता बिझनेस करायला पाहिजे. बरोबर. जिथे सेल्स आहे, तुम्ही काहीही सेल करू शकता. म्हणजे एक साधा 10 रुपयाचा पेल जे मी 5 रुपयाला पण विकू शकणार नाही, ते तुम्ही 20 रुपयाला विकून दाखवू शकता. हे काम 5 नंबर वाले कर. भाग्यांक 5. येस. भाग्यांक असू दे, मुलांक असू दे. नेम पण त्याच्यावर मग आपण त्याप्रमाणे त्यांचा आणला. बरोबर. आता नेम मध्ये पण कसं असतं, नेम न्यूमरोलॉजी मध्ये की जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये 2 डिजिट येतात. बरोबर. लगेच काही 1 येणार नाही. 6 नंबर आणताना बरेचदा काय करतात, 51 येत असेल तरी ते 6 आणतात. पण 51 आणि 15 म्हणजे 51 आणि 15 या दोघांमध्ये खूप फरक आहे. कसा? 51 जर आला, जर तुमचे टोटल याची 51 आली, हे तुमच्यासाठी वर्स्ट होऊ शकतं. असं का? कारण त्याच्या मागे जे रिझन्स आहेत ते इथे मला पूर्ण एक्सप्लेन करायला गेले तर मला पूर्ण एक्सप्लेन करावी लागेल. 51 नंबर इज रॉंग. म्हणजे रॉंग इन द सेन्स मी कसं म्हणेल की तुम्ही तुमची नेम निवडा. मला म्हणून काय म्हटलं आहे की तुम्ही मनाने करू नका. मी एक ए ऍड करते, माझं 50चं 51 येतं म्हणून मी अजून 6 होईल, पण तो 51 तुम्हाला घेऊन डुबू शकतो. 51 नंबर. तर असं नको व्हायला. पण 15 नंबर मध्ये 6 नंबर आणताना 24 व्हेरी गुड, 33 व्हेरी गुड. 6 वर आणण्यासाठी 24 आहे, 33 पण आहे, 15 पण आहे आणि 51 पण आहे. पण सगळ्या नंबर्सचे वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहेत. सुरुवातीलाच बघा मी म्हटलेलं व्हायब्रेशन्स, तर 24 आणि 33चे व्हायब्रेशन्स खूप चांगले असतात. आणि प्रत्येक ऍस्ट्रॉलॉजर म्हणा, न्यूमरोलॉजिस्ट म्हणा, आणि हल्ली तर रील्स खूप व्हायरल होत आहेत की हे जे आपलं आहे शुक्राचा पर्वत आहे, हे शुक्र पर्वत, तर इथे तुम्ही 24 लिहा किंवा 15 लिहा, हे लिहा. तर मी असं म्हणेल की इथे नाही पण लिहिलं तुम्ही, एक चौकोन पेपर करा, व्हाईट कलरचा पेपर. कारण इथे लिहिलं हे मॅक्झिमम लोकांना माहिती दिसतंय. चौकोन पेपर घ्यायचा, परफेक्ट चौकोन पाहिजे. त्याचे मेजरमेंट परफेक्ट सगळीकडे बरोबर, आपण जो म्हणतो चौकोन. पांढरा पेपर घ्यायचा आहे, येलो कलरने. तुम्ही हळद असेल तर हळदीने, या फिंगरने, इंडेक्स फिंगरने आहे आपलं बोट, याच्याने 33 लिहायचं आहे हळदीने. त्या चौकोन पेपरवर त्याला फोल्ड करा, तुमच्या खिशामध्ये ठेवा. 1 महिना राहू द्या. काय काय कामं जी झालेली नाहीये ती होतील, हळूहळू होतील. पण असं नाही की मॅडमनी सांगितलं खिशात ठेवा आणि मी घरी बसलो. काम करा.
कर्म पाहिजे. बरोबर. माझे सगळे व्ह्युअर्स, तुमचे व्ह्युअर्स म्हणते ही बाई सारखं कर्म करायला म्हणते, पण ते करावं लागणार आहे. मॅम कर्म 50% जर खूप चांगलं गेलं तर 50% या गोष्टींनी फरक पडतो. नक्कीच नक्कीच. मी एंडला काही आज रेमेडीज अशा सांगणार आहे की छोटे छोटे रेमेडीज आहेत त्याच्याने तुमचे लक क्रिएट होते. जबरदस्त. नक्कीच. आणि मी ही पण गोष्ट सांगतो की मॅमनी मला ज्या काही रेमेडीज सांगितल्या होत्या किंवा जे मी आज करतोय, आज म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून, तर त्याचा बेनिफिट पण मला झालाय, माझ्या चॅनलला झालाय. तुम्ही बघू शकतात की मागच्या 6 महिन्यात माझं चॅनल किती वाढलंय, कारण मॅमनी मला रेमेडीज दिल्या होत्या. त्या मी तुम्हाला नाही सांगणार, तुम्हाला त्यासाठी मॅमला कॉल करावा लागेल, पण मला फायदा झालाय. आणि आता काय झालंय, आपण क्लासेस सुरू केलेले आहेत मराठीमध्ये. न्यूमरोग्राफो जो नाही आहे, फर्स्ट टाइम न्यूमरोग्राफो म्हणजे न्यूमरोलॉजी आणि ग्राफोलॉजी म्हणजे सिग्नेचर आणि न्यूमरोलॉजी कसं कनेक्ट करतो आपण, हे मराठीमध्ये फर्स्ट टाइम स्टार्ट झालेलं आहे आणि आपण ते स्टार्ट करतो आहे. जबरदस्त. तर ऑनलाईनच असणार आहेत हे क्लासेस आणि बऱ्याच जणांनी अजून आतापासूनच सुरुवात केलेली रजिस्ट्रेशनची आणि ऑनलाईन असणार आहे, मग रेकॉर्डेड सेशन अँड सो ऑन असणार आहे. एक्झॅक्टली. आपण येऊया आपल्या 6 नंबर. 6 नंबर. तर 6 नंबर काय आहे, सगळे 6 साठी खूप हे असतात की 6 पाहिजे, 6 पाहिजे असं नाही की सगळ्यांना 6 हवं आहे. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात. 6 म्हणजे काय तर शुक्र आहे. नक्कीच शुक्र म्हणजे काय तर एंटरटेनमेंट साठी पण. बरोबर. शुक्र परफेक्शनिस्ट पण आहे. तर या लोकांचे जे 6 नंबरवाले असतात, 6 नंबरवाले कोण कोण असतात, 6 आलेत, 15 आहे, 24 आहेत. बरोबर. या लोकांचे मित्र मैत्रिणी पण ना खूप नसतात, हे चूजी पण असतात. ओके. आणि कधी कधी एकटे पण पडतात 6 नंबरवाले, कारण यांना कसं असतं की परफेक्ट लागतं, सगळं व्यवस्थित लागतं. बरोबर. आणि जर तुम्ही 6 वाले आहात, 6 किंवा तुमचा जो बर्थडे 24 ला असेल किंवा 15 ला असेल, तर तुम्ही कोणत्या फील्डला जाऊ शकता. तर एकतर ऑब्व्हियसली एंटरटेनमेंटच्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. मीडिया आहे, युट्यूब आहे, तर युट्यूबवर तर सगळ्यांनाच बनायचं आहे. पण असं नाही की फक्त युट्यूब आणि हेच, तर बाकी कल्चरल ऍक्टिव्हिटीज ज्या ज्या असतात तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊ शकता. 6 नंबर आला रणवीर सिंग. ओके. त्यांनी बघा त्याच्या बरोबर तो ज्या एज मध्ये आला, 33च्या एज मध्येच त्यांनी ग्रो केला. बरोबर. 2024 मध्ये पण 2022 मध्ये म्हणजे टोटल 6 येते, त्या इयर मध्ये त्यांनी ग्रो केला. लग्न त्याचं त्याच वेळेस झालं. बरोबर. म्हणजे 6 त्याच्यासाठी बघ, कारण त्याचा बर्थ डेट पण 6 आहे. तर त्या म्हणजे कसं आहे की फक्त नंबर तुमची बर्थ डेटच नाही, इयर पण. आणि आता कोणता इयर आहे, जसं आता 2024 आहे. ओके. जे टोटल 8 आलेली आहे. बरोबर. तर 8 ही शनीचा आहे. तर ज्यांचे कोणाची बर्थ डेट 8 असेल त्याच्यासाठी हा इयर चांगला आहे. मेहनत त्यांना करावी, कारण शनी तर मेहनतच करायला लावतो, पण तो देतो पण तितकंच. 8 वर येऊया आपण. 6 बद्दल मी सांगितलं रणवीर सिंग प्रमाणे. तसंच आता 7 नंबर. 7 म्हणजे केतू, स्पिरिच्युअल. ही लोक स्पिरिच्युअल असतात, धार्मिक. इंट्युशन पॉवर खूप असतो यांच्यामध्ये. ओके. म्हणजे इंट्युशन इतकं छान येतं ना यांना की आता फॉर एक्झाम्पल की जर तुम्ही 7 नंबर असाल तर तुम्ही तुमच्यामध्ये इंट्युशन येईल की नाही मॅडम आपण याच्यावर यावर पॉडकास्ट करूया, कारण मला असं इंट्युशन येतोय की हे जास्त चालेल. आणि तसं होतं. आणि याने जर स्पिरिच्युअली थोडेसे गेलेत ना हे, तर त्यांचं इंट्युशन पॉवर अजून वाढतं. 7 नंबर वाले. आणि 7 नंबर कोण कोण आहे तर 7, 16, 25 एनी मंथ ऑफ 7, 16, 25. तर 7 नंबर वाल्यांनी आणि यांनी ब्लू कलर यूज करायला पाहिजे, लाईट ब्लू यूज करायला पाहिजे. आता असं आहे का की मग 7 नंबर सगळे ज्यांनी स्पिरिच्युअल मध्ये जायला पाहिजे का, ऑकल्ट फील्ड. 7 नंबर वाल्यांसाठी ऑकल्ट, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू, त्याच्यानंतर टॅरो, पामेस्ट्री, सिग्नेचर, किती आहे ऑकल्ट मध्ये. खूप मोठं आहे, वास्ट आहे. आम्ही आजही रिसर्च करतो, आजही शिकतो आहे की नवीन काय जसं डॉक्टर की पेशा कसा आहे की शिकणार कंटिन्यू काहीतरी नवीन, कारण रोज नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन आजार येत आहे, त्याच्यावर त्यांना रिसर्च करायचं आहे. तसंच या फील्डमध्ये ऍस्ट्रॉलॉजी इतकी वास्ट आहे की तुमचा एक जन्म कमी पडतो पूर्ण ऍस्ट्रॉलॉजी शिकायला. बापरे. त्याच्यामध्ये बरंच काही आहे, भृंगनाडी आहे, लाल किताब आहे, असं भरपूर काही आहे.
तसंच न्यूमरोलॉजी मध्ये नवीन रोज काहीतरी नवीन येत आहे. बरोबर आहे. तर 7 नंबर त्या लोकांसाठी खूप ऍस्ट्रॉलॉजी मध्ये त्यांनी जसाच 8 नंबर वाले 8 म्हटलं की सगळे घाबरतात. नरेंद्र मोदीजी 8 नंबर आहे. काय बोलू, 17 तारीख आहे, 17 सप्टेंबर. हो, आलेत ना, हळूहळू आले आहेत. बरोबर. पण आलेत, आज झालेत राजा. स्ट्रगल होतो सुरुवातीला कारण शनी देतो, हळूहळू देतो, पण जेव्हा देतो ना छप्पर फाड के देतो. आणि तसंच आहे की तो छप्पर मेहनत करायला लावतो. जसं एक एक्झाम्पल, मूनला रिव्होल्युशन होण्यासाठी 2 ते 2.5 दिवस लागतात, तर शनीला फिरायला 2-2.5 वर्ष लागतात. शनै म्हणतात ना, हळूहळू. तर हळूहळू मिळतं, पण जेव्हा देतो तेव्हा खूप व्यवस्थित देतो. डिसिप्लिन पाहिजे. एक्झॅक्टली. या लोकांनी 8 आणि 9 सोबत असेल म्हणजे मूलांक 8 भाग्यांक 9 रिअल इस्टेटचं काम करायला पाहिजे. ओके. या 8 नंबर वाल्यांनी जर डिसिप्लिन मध्ये असतील ना हे, तर यांची ग्रोथ करायला कोणीही थांबवू शकत नाही. डिसिप्लिनने गेले तर. डिसिप्लिन म्हणजे कसं, आर्मी डिसिप्लिन पण मी म्हणत, बरोबर, पण एक रुटीन असायला पाहिजे. लवकर उठणं आहे, बरोबर, लवकर झोपणं पण आलेलं आहे, त्याच्यानंतर कामात व्यवस्थित वेळेवर बसणे. आणि जर मेन म्हणजे 8 नंबर वाल्यांनी एक लक्षात ठेवायचं की यांच्या ज्युनियर्सला, यांनी घराच्या मेडला, ज्युनियर्सला, काम करणारे जे कोणी व्यक्ती यांच्यासोबत, त्यांचा कधीच अपमान करायचा नाही. बरोबर. म्हणजे मी तर म्हणेल 8 नंबरच नाही, 1 नंबर 2 नंबर सगळ्यांनी या सगळ्यांसाठी त्याच्याने तुमचा शनी खराब होतो. हो, अपमान केला कुणाचा तर, आणि आपले सोबतच्या लोकांचा किंवा एम्प्लॉई. अपमानावर अजून एक बोलूया. किन्नरचा तुम्ही अपमान केला, बऱ्याचदा आपल्याला आता भेटतं रस्त्याने वगैरे, ट्रॅफिकवर, तुमचा बुध खराब होतो, बिझनेस खराब होतो. बुध खराब झाला, कम्युनिकेशन खराब झाला, बिझनेस खराब झाला. बरोबर. त्याच्यानंतर भिकारी वगैरे असतात, त्यांना तुम्ही जर अपमान केला, परत तुमचा 8 शनी खराब होईल. तुमच्या लहान भाऊ बहिणींना तुम्ही अननेसेसरी म्हणतेय मी, टीच केलं किंवा त्यांचं मन दुखावलं, तुमचा मंगळ खराब होणार. आणि मंगळ खराब झाल्यामुळे मॅम प्रॉब्लेम काय? मंगळ खराब झाला तर तुमचे जी एनर्जी लेवल असते काम करण्याची, उत्साह कमी होतो, आणि रिअल इस्टेट मध्ये तुम्हाला नुकसान होणारच. 9 म्हणजे मंगळ म्हणजे पृथ्वीमध्ये म्हटलं जातं, तर तो खराब होणार. त्याच्यानंतर अजून अपमानामध्ये आईचा अपमान केला, चंद्र खराब होणार. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम? चंद्र खराब झाला तर कॅश फ्लो कोण देतं? चंद्र देतो. कॅश फ्लो होईल. एक सूर्य, आई, बाबांचं कधीच ऐकायचं नाही. बाबांना उलटून बोललात तुम्ही. हल्लीची मुलं बोलतात, मी एक म्हणत नाहीये की तुम्ही इंटेन्शनली करतात, पण तुम्ही करतायत, त्यांचं मन दुखावता आहात. बरोबर आहे. तर तुमचा सूर्य खराब झाला. सूर्य खराब झाला की सगळंच खराब झालं. तिथूनच आलेला आहे. सगळ्यात मेन गोष्ट मॅम तुमच्या याच्यातून अपमान कुणाचाच करू नये. करेक्ट. अपमान कोणाचाच करू नये. तुम्हाला कोणी उलटून बोललेलं आहे, त्याच्यावर तुम्ही त्याला रिप्लाय द्या, पण त्याचा अपमान नका करू. मी हे म्हणेन, मला माझ्या वडिलांनी पण एक शिकवलेलं आहे की अन्याय सहन करू नका, पण समोरच्याचं मन पण दुखवू नका. बरोबर आहे. तर कोणाचाही इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली मॅम तुम्ही, कारण याच्याने तुम्ही तुमचे ग्रह खराब करतायत, तुमचे नंबर्स. मग आपण काय म्हणतो, मी तर नेम न्यूमरोलॉजी मॅडम कडनं केली, मी तर हे केलं, मी तर ते केलं. बायकोचा अपमान ज्यांनी केला तो कधीच ग्रो करू शकत नाही, कारण तुम्ही तुमचा शुक्र खराब करतायत. शुक्र 6 नंबर तुमचे शुक्र खराब करता आहात. बरोबर आहे. आणि 90% लोकांच्या घरात मी बघते की बाहेर खूप व्यवस्थित बोलतात आणि घरी आल्यावर तुमचे वेगळं विचित्र वागत असतं. तर मी एक म्हणेन नाही की रोज गुलू बोला, पण एक रिस्पेक्टफुल लाईफ द्या. शिव्या न देणे, त्यानंतर ओरडून न बोललाय, ते जे आहे की स्वयंपाक मध्ये थोडस कधी मी कमी जास्त होतं, हे काय म्हणजे ते चिडतात, उलटा बोलतात, समोर बोलणं लगेच. आणि हल्ली व्हॉट्सअपवर पण बघा, वाईफवर, बायकोनवर जे चुटकुले येतात आणि जे हे फॉरवर्ड पण करतात, ते पण चुकीचं आहे. तुम्ही तुमचा शुक्र खराब करता. एक्झॅक्टली. तर म्हणजे 6 नंबर असून सुद्धा मग तुमच्याजवळ लक्झरी येणार नाही, पैसा येणार नाही. ऍक्च्युली आपण ह्या गोष्टी आजपर्यंत संस्कारांमध्ये ऐकल्या होत्या,
पण आज मॅमनी या गोष्टी आपल्याला ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर, ऍज अ न्यूमरोलॉजिस्ट या गोष्टी सांगितल्या की किती फरक पडतो जर तुम्ही कुणाचा अपमान करतात. म्हणजे मलाही जाणवलं की मी पण भरपूर लोकांचा असा नकळत अपमान करून टाकतो, पण त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यात निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर आजपासून ट्राय तरी सुरुवात बघा, मी हे म्हणत नाही की मी कधीच कोणाचा अपमान केलेला नाही. आपण एक ह्युमन बिंग, इट्स अ नॉर्मल, पण प्रयत्न करायचा की कमी आपण पण जिथे गरज नाही आहे तिथे अपमान नका करत. फक्त हात जोडले, ठीक आहे बाबा, आणि निघालो. एक्झॅक्टली करेक्ट आहे. तसे म्हटलं जातं की मोठा माणूस तोच असतो की जो सोडून देतो आणि पुढे निघतो. बरोबर. आता आपण येऊया 9 नंबर राहिलेला आहे आपला. 9 म्हणजे मंगळ. ओके. एनर्जी लेवल भरपूर. तारा सिंगजी 9. उत्साह बघा 9 नंबर. आणि ते बॉडी एनर्जी खाल्ली. 9 नंबर. त्याच्या एज ऑफ 36च्या एज मध्ये त्याचं नाव झालं. बरोबर. म्हणजे ते बघा कसं जुळतं. तर आता असं नाहीये की 9 नंबर वाले म्हणजे फक्त फिजिकल फिटनेस आणि याच्यामध्येच जायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये गेले तर खूप छान ग्रोथ करते. ओके. पण ते त्यांचं नाव जर 6 वर आहे आणि त्याला मीडियामध्ये यायचंय तर त्यांनी मूवीज मग त्याप्रमाणे करायच्या. जसं दारा सिंगजीने केलंय ओव्हर की त्यांच्या बघा हनुमानाचा रोल केलेला आहे दारा सिंगजीने जुन्या रामायणमध्ये. त्यांचं एक्झॅक्टली बरोबर 9 नंबर हनुमान त्यांचं. आणि तेव्हापासून त्यांना जे नेम अँड फेम मिळालेलं आहे. बरोबर. ते अजूनही म्हणजे हनुमान म्हटलं की दारा सिंगजीच लक्षात येतात. बरोबर. आणि 9 नंबर हा हनुमानाला पण येतो, मंगळाला जोडतो. करेक्ट. तर अशा प्रमाणे. आणि यांच्यासाठी रेड कलर असतो, पण रेड कलर खूप घालायचा नाही. खूप घालायचा नाही आहे. तुम्हाला ब्लॅक तर कम्प्लीट अवॉइड करायचा आहे. रेड एक थोडाफार असू शकतो. नंबर 1 वाल्यांनी येलो, गोल्डन यूज करायला पाहिजे. तर अशा प्रमाणे तुम्ही कलर्स यूज केलेत. नेम्स तुमचा प्रॉपरली आणलेला आहे. कोणाचा वाईट मनात आणू नका. बऱ्याचदा आपल्या मनात काय असतं, माझं चांगलं झालं पाहिजे. आणि अजून एक मी बघितलं, माझ्याजवळ आता जे क्लायंट येतात तर कंपॅरिझन. मॅडम तसा तर माझा काही प्रॉब्लेम नाहीये असा प्रश्न मला म्हणजे इथूनच सुरुवात होते. पण माझ्यासोबतची जी लोक आहेत ना ती आज इथपर्यंत पोहोचली आहे. बरोबर आहे. तर जेव्हा हे कंपॅरिझन येतं ना, मग आपण म्हणजे जे आपल्या जवळ आहे ते पण आपण त्याचा पण आपण उपभोग घेऊ शकतो. ऍस्ट्रोलॉजिकली खूप चुकीची गोष्ट आहे कंपेअर करणं स्वतःला दुसऱ्यासोबत. आणि वन मोर थिंग, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते आता, की आपण आपल्या बॉसला मॅक्झिमम 70% लोक बॉसला शिव्या देतात आणि स्वतःचा सूर्य खराब करतात. सूर्य म्हणजे काय आहे? वरचा आहे, बॉस आहे. बॉसला शिव्या देतात, सूर्य खराब करत आहे. सूर्य खराब झाला तर तुमचं सगळं डाऊनफॉल होतो. राईट. रतनजी टाटांबद्दल बोलूया. ऍट द एज ऑफ 83 पर्यंत त्यांनी काम केलं आहे. कधीच त्यांनी हे म्हटलेलं नाही की मला रिटायरमेंटची लाईफ जगायची आहे. आणि म्हणून नावाच अख्ख्या जगात झालं. मुकेश अंबानी आज त्यांच्याजवळ इतका पैसा आहे की 7 पिढी बसून खातील. पण कधी बघितलंय की ते बसले, त्यांनी सुट्ट्या घेतल्या आहेत. कंटिन्यू नवीन काय आणणार. कारण नेव्हर कंप्लेंटिंग की मम्मी काम करू शकत नाही, आता मी खूप थकले आहे. सेम बाकी सगळ्यांना मी सांगेल की कंप्लेंट करू नका की माझ्या नोकरीवर खूप काम आहे. ऑलवेज म्हणजे असं बोला की नाही, मी अजून याच्यापेक्षा जास्त काम करू शकतो, मला अजून काम द्या. तर तुमचं प्रमोशन थांबणार नाही. युनिव्हर्सला तुम्ही जे मेसेज देता तेच युनिव्हर्स करते. बेस्ट. खूप इंटरेस्टिंग होतं. न्यूमरोलॉजी प्लस ऍस्ट्रोलॉजीचा पण पार्ट आला ना. म्हणजे सूर्य कसा नाराज होऊ शकतो. आता मॅनिफेस्टेशन की जे विचार करतो ते पॉझिटिव्ह करा, मग त्या गोष्टी तशा होतील, नक्कीच होतील. आणि करून बघा, कारण मी हे सगळं रिसर्च बेसवर बोलती आहे. बरोबर. मॅम, आता आपण बघतो की भरपूर लोक त्यांचा मोबाईल नंबर चेंज करतात. की नाव चेंज करतात पहिले, मग त्याच्यानंतर मोबाईल नंबर, बँक अकाउंट, सगळं. ते कसं डिसाइड होतं आणि कसं होतं? आता हे बघा, माझी बर्थ डेट मी आधी म्हटलं चेंज होऊ शकत नाही, मी नेम चेंज करणार. मोबाईल नंबर तर
इतका इम्पॉर्टंट आहे आता, कारण सतत तो आपल्या हातात आहे. बरोबर. त्याच्यावरनं म्हणजे मोबाईल नाही राहिलेला तर लॅपटॉप आणि बाकी कम्प्युटर सारखं काम करा, कारण तुमचं फेसबुक आहे, त्याच्यावर युट्यूब आहे, इन्स्टा आहे, ज्याच्यावरनं तुम्ही बरेच कामं करतात. बरोबर आहे ना. तर त्याच्यासाठी त्याचा नंबर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचे व्हायब्रेशन्स आहेत, मी आधीच म्हटलेलं. तर तुमच्या नावाशी त्याचे व्हायब्रेशन्स जुळले पाहिजेत, तुमच्या बर्थडेची आणि मेन म्हणजे तुमच्या प्रोफेशनची. जेव्हा केव्हा मी मोबाईल नंबरला रेमेडी देते, कारण सगळ्यांना मोबाईल नंबर चेंज करणं पॉसिबल नसतं, तर त्याच्यासाठी रेमेडी देते. तर त्यांना आधी हेच विचारलं जातं की तुम्ही काम काय करता आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. तुम्ही आधी हे विचारतात? येस. काम, कारण तुम्ही सेल्सवाले असाल, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी आधी सेल्सवाल्यासाठी 5 आहे. राईट. रिअल इस्टेट वाले असेल तर 8 किंवा 9 मी देणार आहे. बरोबर. तर मग कोणता मला स्क्रीन लॉक पासवर्ड द्यायचा आहे किंवा दुसरी काही मला रेमेडी द्यायची आहे, तर इट्स डिपेंड्स ऑन दॅट. तुमचं नाव काय आहे, बर्थ डेट काय आहे. असं नाही की मी याला हा नंबर देऊन टाकते. कोणाच्याही मोबाईल नंबरमध्ये 94 किंवा 49 हा नंबर असेल जुळून, 94 किंवा 49, त्याला 100% मी म्हणते मनी लॉसेस असेल, मनी ब्लॉकेजेस असतील. बरोबर. कुठे ना कुठे त्याचा मनी लॉस होणार म्हणजे होणारच, 100% होणार. तसंच असतं ते. आणि त्याच्यामध्ये काही योगाज आहेत, जसं 17 नंबर. सगळेच म्हणतात 17 खराब आहे, मी म्हणते 17 खूप चांगला आहे. तुम्हाला जर गव्हर्नमेंटशी रिलेटेड कामं करायची असेल 17 तुम्ही घ्या. म्हणजे 17 आला पाहिजे कुठेतरी. पाहिजे. ओके. 17 नंबर आला पाहिजे. हे कोणीही पूर्ण तुम्ही युट्यूब पूर्ण बघून टाका, इन्स्टा बघून टाका, कोणी कधीच सांगितलेलं नाहीये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर की 17 नंबर्स तुम्ही घ्या. आणि हे सांगत नाहीत, मी सांगते आहे की 17 नंबर तुम्ही घ्या. अजून अशी काही नंबर्स असतात की जे आपल्याजवळ असायला पाहिजे. आता 17 नंबर कोणी घ्यायला पाहिजे? तुमचा जर प्रायव्हेट कंपनी जॉब असेल तर नाही, तुम्ही गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहात, काही असं असेल गव्हर्नमेंटशी रिलेटेड कामं असेल तर तुम्ही 17. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जर 45 आहे, 54 आहे, तर तो तुमच्यासाठी चांगला नाही आहे. तो तुम्हाला कोर्ट कचेऱ्या लावेल किंवा तुमच्यासाठी सारखं हॉस्पिटलायझेशन वगैरे. पण आता तुमचं कामच ते असेल तर बरोबर. जर मी हॉस्पिटलमध्येच काम करतोय किंवा मी डॉक्टरच आहे, तर मग मला तुम्हाला नंबर मी देणार मग की मग, कारण तुमच्या हॉस्पिटलमध्ये जाणं होणार ना. बरोबर आहे. बरोबर. तर इट्स नॉट टू इझी की मी बघितलं हे नको ते नको. असंही ऐकलंय मी की नंबर मध्ये तुमच्या कॉलिंग नंबर मध्ये जर 7 4 वेळा असेल ते पण चुकीचं आहे का? चुकीचं आहे. 7च नाही, तुमच्या मोबाईल नंबर मध्ये कोणता पण डिजिट 2 पेक्षा जास्त असता कामा नये. हो मॅम. आता पॉडकास्टच्या शेवटी आपण रेमेडीचं तुम्ही एक बोलला होता, तुम्ही रेमेडीज देणार आहे, त्याच्याने रिझल्ट मिळणार आहे लोकांना आणि सोल्युशन मिळणार आहे, तर त्या रेमेडीज. सगळ्यात आधी एक रेमेडी एक ही देते मी की तुम्हाला जॉब मध्ये प्रॉब्लेम आहे, फॉर एक्झाम्पल की प्रमोशन्स होत नाही आहे, जॉब मध्ये होत नाही आहे, किंवा इंटरव्ह्यूला जात आहात पण कामच होत नाही आहे. गव्हर्नमेंट जॉब असेल, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हवा असेल, अशोक स्तंभ असतो, अशोक स्तंभाचा पिक्चर आपल्याला मिळेल गुगलवर. बरोबर. त्याची प्रिंट काढून घ्या तुम्ही, आणि ती प्रिंट थोड्या वास्तूशी रिलेटेड आहे, पण तुम्ही सांगेल ठीक आहे ना, आपल्या वास्तूचे लोकांनी बघितलेलं आहे. तर ती प्रिंट तुम्हाला नॉर्थला लावायची आहे, वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला लावायची आहे. नॉर्थ म्हणजे परत सांगेल उत्तर दिशेला, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम आणि नैऋत्यच्या मधात जी आहे. बरोबर. तर ही एज्युकेशनची आहे म्हणून तिथे लावायचं आहे. उत्तरेला लावायची कारण ती अपॉर्च्युनिटीची आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटी देईल. आणि तिसरा अजून एक म्हणजे हे 2 जागेवर तर लावायचं आहे, आणि थर्ड म्हणजे आग्नेय दिशेला पण लावायचं, मनी फ्लो देईल तुम्हाला. तर अशा 2-3 दिशाला तुम्ही लावा, तुम्हाला जॉबचा होईलच. तुमचं गव्हर्नमेंटशी रिलेटेड, UPSC MPSC एक्झामशी रिलेटेड तुम्ही जे काही करत असाल तर तुम्हाला बेनिफिट मिळेलच. वन मोर थिंग जॉबशी रिलेटेडच अजून एक सांगेल, माइंड क्लॅरिटी नाही आहे, कसं बोलायचं. इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी केलेली आहे पण इंटरव्ह्यूला गेलं की क्रॅक होत नसेल. हळद घ्यायची आहे, हळदीचा इथे एक टिक्का लावायचा आहे, इथे एक लावायचा आहे,
ओके. 2 जागेवर तुम्ही हळदीचा टिका लावून जायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे याचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. तर बघा तुम्हाला जॉबमध्ये कसं प्रमोशन्स वगैरे ग्रोथ मिळते. तर अशा छोट्या छोट्या रेमेडीज आहेत ज्या केल्या ना होतं. अजून एक आहे पश्चिम दिशेला कल्पवृक्ष लावा तुम्ही. कल्पवृक्ष म्हणजे काही नाही केलं तर मी हे याच्या आधी अजून एक पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं आहे की घराची पश्चिम दिशा तिथे तुमची विश लावा. ओके. आपल्या एका पॉडकास्ट मध्ये तुम्ही सांगितलेलं आहे ती सर्कल मध्ये. आणि ती विश मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की त्यांनी 500 ची नोट लावली त्यांचा पैसा डबल होतो आहे. आता मी सांगेल विश लावा. विश इन द सेन्स की माझं हे काम झालं, असं नाही की नाही झालं, आलं पॉझिटिव्ह माझं हे काम झालं. ज्यांची कोणाची हे एखादी आपली काय म्हणतात त्याला वास्तू विकत नसेल, घर विकत नाहीये किंवा काही विकल्या जात नसेल तर तिथला फोटो पश्चिम दिशेला लावायचा. बरोबर. आणि पश्चिम दिशेलाच ते लावून टाकायचं की ती जागा विकल्या गेली आहे. जर बाजारी झाला आहात, मनी फ्लो येत नाही आहे, याच्यासाठी एक सुंदर रेमेडी आहे. काय करायचं आहे, पाणी. ओके. पाणी म्हणजे चंद्र, गुलाबजल. गुलाबजल म्हणजे किंवा गुलाब म्हणजे काय तर शुक्र. बरोबर. दोन्ही पैशाला देतात. पाण्यामध्ये गुलाबजल आणि थोडंसं दूध मिक्स करायचं आहे. त्याच्याने चेहरा वॉश करायचा आहे. ओके. दिवसातून 2-3 वेळा करा. फक्त असं नाही फक्त हेच करायचंय, पण हे करा. जे ब्लॉकेजेस असतील ना ते हळूहळू कमी निघायला सुरुवात होईल आणि तुमचे मार्ग सुटतील. तुम्हाला मार्ग मिळेल की मला कोणत्या मार्गाने जायचं आहे. बरोबर. सो दॅट माझा मनी सोर्स वाढत जाईल. तर हे तुम्हाला माइंड क्लॅरिटी मिळेल. ओके मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही जी न्यूमरोलॉजी बद्दल पहिला पॉडकास्ट आहे आपला हा, आणि मला वाटतं मराठीतला हा इतका डिटेल मधला पहिलाच पॉडकास्ट. असं डिटेल म्हणण्यापेक्षा ऑन द पॉइंट होता पॉडकास्ट. पूर्ण सगळे जे मुद्दे मॅडमांनी सांगितले आपल्याला ते सगळे मुद्दे जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये युटिलाइज केले तर त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल. बट जसं वास्तूच असतं की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घराचा मध्य समजत नाही तोपर्यंत तुम्हाला दिशा ठरवता येत नाही आणि त्याचा रिझल्ट मिळत नाही. तसंच या गोष्टींचं आहे की तुमचं प्रोफेशन, तुमचं नाव, तुमचा सगळ्या गोष्टी चेक करून जर तुम्ही ही गोष्ट केली नाही, कन्सल्ट केलं नाही प्रॉपर, तर तुम्हाला याच्यातून बेनिफिट नाही होणार. मॅम, जर कुणाला कन्सल्ट करायचं तर नंबर तुम्ही काय द्याल? ना आपल्या डिस्क्रिप्शन मध्येच देतो. ठीक आहे. आणि युट्यूब चॅनल पण आहे, इन्स्टा आहे. येस, ते पण आपण आणि व्हॉट्सअप केलं तर त्यांना इझिली लगेच रिप्लाय मिळू शकतो. कोर्सेस आहेत ते पण तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माहिती टाकून दे. थँक्यू सो मच.